सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदनी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. आपल्या पहिल्याच डीपीसी बैठकीत किसन जाधव आक्रमक होत मांडल्या समस्या. डीपीसी बैठकीत प्रचंड गदारोळ. आमदार यशवंत माने यांच्या मदतीला धावून आले किसन. सोलापूर राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या. दरम्यान मोहोळ तालुक्यातील अनवर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये झाली. आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना यांना धारेवर धरलं. अचानकपणे उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले. यावेळी पालकमंत्री यांनी यावर तोडगा काढला. या दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या. येथील प्रसूतीगृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात. ही बाब अत्यंत अशी गंभीर आहे. जीएनएम, एएनएम कर्मचारी प्रसूती करतात. तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होतोय. याशिवाय या ठिकाणी शौचालय नाही, सीसीटीव्ही बंद आहेत, ऑपरेशन थिएटर आहे, पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात येतात. अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये मांडल्या. तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी ही शेवटची बैठक असल्यानं पालकमंत्र्यांनी समस्या मार्गी लागण्याविषयी तत्काळ प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपण तात्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही देखील यावेळी पालिका आयुक्तांनी किसन जाधव यांना दिली आहे. या दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्तीनंतरच जाधव यांची पहिलीच बैठक गाजवली आणि आक्रमक होत आपल्या समस्या त्यांनी मांडल्या. या दरम्यान यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे आपले प्रश्न मांडत होते. इतर सदस्यांना ते समस्या मांडण्यासाठी संधी देत नव्हते, परंतु यावेळी किसन जाधव हे आक्रमक झाले. खासदार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या समस्या मांडत असताना त्यांनी पालकमंत्र्यांना विनंती करून बोलण्यापासून रोखलाय आणि आपल्या आक्रमक भूमिकेत किसन जाधव यांनी यावेळी समस्या मांडल्या. रामवाडी यूपीसी सेंटर प्रसूतीगृह आहे, त्या ठिकाणच्या व्यवस्थे संदर्भात या ठिकाणी जरा मला थोडंसं आपल्या काही ज्या बाबी तिथं निदर्शनास आलेल्या आहेत त्या बाबी आपल्या समोर मांडायच्या आहेत आणि आपल्याकडनं असा अपेक्षा आहे की प्रशासनास आपण योग्य त्या सूचना द्याव्यात. रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये महिला प्रसूतीगृह आहे. त्या महिला प्रसूतीगृहामध्ये केवळ सकाळच्या सत्रामध्येच एक महिला प्रसूतीसाठी डॉक्टर ओपीडीसाठी उपस्थित असतात. सायंकाळच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी जर प्रसूतीसाठी जर माता तिथं आलेली असेल पेशंट म्हणून, तर त्या ठिकाणी कुणीही डॉक्टर तिथं उपलब्ध नसतो सायंकाळच्या वेळीमध्ये. ही आरोग्य व्यवस्था गरिबांसाठी आहे, हद्दवारच्या लोकांसाठी आहे. प्रसूतीचा प्रश्न असणार आहे. त्या ठिकाणी जे आहे जीएनएम किंवा एएनएम कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून ते प्रसूती केलं जात आहे. हा गांभीर्याचा विषय आहे. त्या माताच्या जीवाची खेळला जातो. सन्मान्य अध्यक्ष साहेब, महानगरपालिकेचे आरोग्य त्याचा तुम्ही एक मुद्दा उपस्थित करा जो म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्ही बसा, मुद्दा करा. अध्यक्ष याचं उत्तर घेऊ ना. ते म्हणतात की डॉक्टर वगैरे उपस्थित नाहीये, मी चेक करते, असं होणार नाही. परंतु जर नसतील तर कारवाई पण करते आणि ते तिथे उपस्थित राहतील याची दक्षता. कारण सन्मान्य अध्यक्ष साहेब पूर्णतः नादुरुस्त आहेत. त्या ठिकाणी आपले यूपीसी सेंटरच्या आशाताई वर्कर्स काम करतात. आपले यूपीसी सेंटरचं खूप मोठं युनिट त्या ठिकाणी चालतं. त्या ठिकाणी माता भगिनींना तिथं जे कर्मचारी काम करतात त्यांना शौचालयाची सुविधा नाही आहे. जे माता भगिनी आमच्या सेवेसाठी, आमच्या युनिटसाठी काम करतात त्यांच्यासाठी शौचालयाची उपलब्धता नाहीये तिथे. ही दुर्गंधाची बाब आहे. अनेक वेळा सातत्याने आपण पत्रव्यवहार केला, अनेक वेळा प्रशासनाला तिथं सांगितलं गेलं. तिथं गोळ्या देण्यासाठी, इव्हन सलाईन पुरवण्यासाठी फार्मसिस्टची उपलब्धता नाही आहे. त्या ठिकाणी आता दोन्ही सदस्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो आपला दवाखाना आहे, जो झोपडपट्टीच्या विकासासंदर्भात जो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो विविध ठिकाणी उपयोग केला जातो, त्याचा जर निधी आता माननीय आयुक्तांनी सांगितलं की बाबा त्याचा आम्हाला जागा उपलब्ध होईल नाही, त्याचा उपलब्ध असलेला निधी जरी या सेंटरला आपण उपयोगात आणला तर निश्चितपणे तिथल्या भागासाठी, त्या लोकांसाठी उपयोगाचा होणार आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला आणि कमिशनरची जबाबदारी की त्यांनी तातडीने सोमवारी वर्किंग डेला उद्याचा एक दिवस दिवस म्हणून लगेच चौकशी करून आम्हाला रिपोर्ट द्यावा आणि वेळ पडली तर त्याच्यामध्ये टॉयलेट्स नाही आहेत किंवा
सीसीटीव्ही डॅमेज झाला ते सगळं बघू. आणि ऑपरेशन थिएटर देखील तिथं पूर्वी कार्यरत होतं. आताच्या परिस्थितीला ऑपरेशन थिएटरमध्ये तिथं सुविधा असून देखील ऑपरेशन सिव्हिलला जावा किंवा डब्ल्यूडी हॉस्पिटलला जावा. रामवाडी सेंटरमध्ये लक्ष्मी विष्णू मिलचा परिसर येतो, 1 नंबर झोपडपट्टी परिसर येतो, 2 नंबर झोपडपट्टीचा परिसर येतो. सगळे मिल कामगार त्या परिसरामध्ये राहतात. गोरगरिबांना त्या ठिकाणी सुविधा दिलं जातं. आपल्या मनपाच्या वतीनं ते सेंटर चालवलं जातं आणि तिथं जर आलेल्या पेशंटला जर असं दुसरीकडे जाणं आमचं गरजेचं आहे ना. आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलो आहे. व्यासपीठामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आमच्या सोलापूर क्षेत्रामधलं आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना. आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपती मांडत प्रश्न मांडायचे नाही. पालकमंत्री हे या व्यासपीठाचे तुमचे प्रश्न असतात आम्ही सगळ्यामध्ये घरचा प्रश्न मांडू लागला. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडणार आहे. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडायचे मोदयांचा अधिकार आपण घेणार. आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलो आहे. व्यासपीठामध्ये सन्माननीय अध्यक्षांच्या समोर आमची भूमिका मांडणं गरजेचं आहे. आमच्या सोलापूर क्षेत्रामधल्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते मांडणं आम्हाला गरजेचं आहे ना. आम्हाला इथं न मांडता केवळ फक्त खासदार आज म्हणून आपल्या भूमिका मांडायचं केवळ फक्त आल्यापासून आपलीच भूमिका जर राष्ट्रपती मांडत असताना आम्ही सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही का. आमचे सोलापूरचे प्रश्न मांडायचे नाही. पालकमंत्री हे या व्यासपीठाचे केवळ आम्हाला तुमचे वैयक्तिक घरचा प्रश्न मांडू लागला. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडणार आहे. आरोग्याचे निगडीत प्रश्न मांडायचे आपण मोदयांचा अधिकार आपण मोदयांचा अधिकार आपण घेणार. मला मांडायला द्यावं ही माझी मत आहे. पालकमंत्री साहेब आम्हाला सूचना करू दे ना. पालकमंत्री साहेब या सगळ्याचे प्रमुख पालकमंत्री साहेब पालकमंत्री साहेब तर म्हणजे बसा आपण म्हणतात ते बसा. मी आरोग्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करतोय. सोलापूर शहराच्या आरोग्य आवास योजना असं सगळ्या योजना कुणाचं काही काम होत नाही तर काय उपयोग. 5-5 वर्ष सगळे बसले खुर्चीवर येते घेऊन. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथं काम करण्याची इच्छा नाही. निधी वाटण्याचं उत्तर सोपं असतं तुम्ही आताच काढलं असतं नाही. खरं आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीला माहिती देतो. 4 दिवसांनी आणतो. अरे माहिती घेऊन यायला पाहिजे होतं दादा. असं कुठं नसतंय दादा. आरोग्य विषयाशी निगडीत जरा थोडासा विषय प्रश्न मांडला म्हणजे झालं का. खासदार साहेब आरोग्याच्या निगडीत विषय मागच्या वेळेस हेच उत्तर दिलं होतं. आता परत हेच उत्तर आहे. परंतु आपल्या महापालिकेमध्ये सोलापूर शहरात रवाई आवास योजनेचे 4500च्या वर प्रकरण हे मागच्या वेळेसचा मुद्दा. वार्ड नंबर 37 40 नंबर अनुक्रमाणिका. आपण खूप शहरातल्या पाण्याच्या विषयातला आहे. खूप गरजेची आहे. सांगू 37 अनुक्रमाणिका 40. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना. 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक,
फॉरेस्ट सोलापूर.